2 दिवसांपूर्वीच याच ठिकाणी फेसबुक लाईव्ह करण्यात आलेले होते। त्या अनुषंगाने नगरपालिकेने तात्काळ थोडी दखल घेत त्यांनी थोडासा रस्ता मोकळा करून दिलेला होता। आत्ता 2 दिवसांपूर्वी आम्ही फेसबुक लाईव्ह केल्यानंतर रेल्वे प्रशासनातील भुसावळ रेल्वे विभागाचे इंजिनियर आपल्या जागेवर आलेले आहेत। ते अभियंता क्या नाम है? हाँ मीना सर, क्या ये नहीं सर क्या IW नहीं, नाम क्या उसका? हेमराज मीना। तर चाळीसगाव शहरवासियांना आम्ही असं सांगू इच्छितो, आज रेल्वे विभागातले हेमराज मीना हे रेल्वे बांधकाम विभागाचे अभियंता यांनी आज घटनास्थळी प्रत्यक्ष भेट दिलेली आहे आणि ते सोल्युशन ऐकून घेत आहेत आणि सोल्युशन सांगतायत। आता आपण पाहू शकतो हे इथं आपला काही रहिवाशांचा आता बघा या स्थानिक लोक आहेत आणि रेल्वे विभागाचे अभियंता सरजी एक मिनट, ये मीना साहब इथं आलेले आहेत। सर आप किस हिसाब से आए अभी ये यहाँ जो आए, आप क्या सोल्यूशन निकालने वाले? आपका नाम बताइए, आपकी पोस्ट बताइए प्लीज। बोलिए कोई नहीं, आप बोलो। एड्रेस तो आप बता ही चुके हैं। हाँ, बोलिए रिपीट करने वाह बोलिए, नहीं कोई बात नहीं। जो मैंने आपको सोल्यूशन बताया है, ब्रिज के अंदर जो भी पानी है, हाँ बोलो जो भी पानी है वो हम निकलवा देंगे और रेलवे बाउंड्री के अंदर हम प्रॉब्लम सॉल्व कर सकते हैं। उससे आउटर में हमारा कोई जिम्मेदारी भी नहीं। अच्छा, उससे आउटर में रेलवे जाएगी नहीं, ना हमारा कॉन्ट्रैक्टर जाएगा। बराबर। उसके अंदर आपका जो इशू है वो हम प्रॉब्लम सॉल्व करेंगे। अभी नगर पालिका का प्रॉब्लम और जो नगर पालिका का इशू जो है वो क्या है? नगर पालिका का इशू है, उनका एक लाइन जा रहा है इधर से, एक लाइन जा रही है, हाँ, ठीक वो है। उनको शिफ्ट करना है। अच्छा, वो ये जिम्मेदारी, लाइन- हाँ, वो उनका जिम्मेदारी है, वो शिफ्ट करेंगे। हाँ, वो शिफ्ट करने के बाद तुम्हारा रास्ता थोड़ा सा दिक्कत कम हो जाएगी। ये स्लोप का कोई इशू नहीं है। हाँ। ये पोगलैंड के 2-4 बकेट की स्लोप को आराम से लेवल कर देंगे। अच्छा, लेवन करके आप समझो कोई बड़ी कंक्रीट। बात नहीं है इसको लेवल करना। ओके रहा इसको लेवल करना, वो हमारा काम है, वो हम कर देंगे। अच्छा, और ये जो साइड में बैक फिलिंग है, हाँ साइड, ये भी कर देंगे। जो हाँ। आप बोल रहे थे गड्ढे हो रहे हैं, हाँ, ये भी खत्म हो जाएंगे। ओके। फिर इसके अलावा आपका क्या इशू है? सर आपने 2 ही दिन में आप भुसावळ से आए, हाँ, ठीक आहे। आपण बघू शकतात भुसावळवरून त्यांचे बांधकाम अभियंता रेल्वेचे आलेले आहेत। पहिले त्यांचे प्रथमतः आभार की ज्या डीआरएम या विभागातून त्यांना तात्काळ इथं पाठवण्यात आलं। जी समस्या होती आपण सोशल मीडियावर व्हायरल केलेली 2 दिवसांपूर्वी, त्याची दखल घेतली आणि त्यांनी आता असं सांगितलं की आता तात्पुरत्या स्वरूपात तुम्हाला ज्या रहिवाशांना वाहनधारकांना जी सोय आणि सुविधा आहे ते करण्यासाठी आम्ही लगेच प्रयत्न करतो। मात्र या ठिकाणी इथं नगरपालिकेचे ड्रेनेज आहे, इकडून नगरपालिकेचं ड्रेनेजचं पाणी इथपर्यंत येत असल्याचं या भागात त्यांचं म्हणणं आहे। ते पाणी नगरपालिका प्रशासनाने त्यांची व्यवस्था करावी, म्हणजे ते पाणी इकडे कमी होईल। तसंच या ठिकाणी जर ठरलं त्याला वॉटर क्या बोलते उसको डीप में टैंक, इधर हाँ या नहीं, इधर कुछ नहीं बन सकता। नहीं बन सकता, सिर्फ एक कुछ भी नहीं बन सकता इधर स्लोप। स्लोप। म्हणजे आता जी आपली तात्पुरता या पावसाळ्याची जी या लोकांची जी समस्या होती, त्यांचं म्हणणं असं आहे रेल्वे विभागाचं की आम्ही तात्पुरता इथून स्लूप काढून देतो, त्याला कॉन्क्रीटकरण जे काय असेल ती आमच्या हद्दीतलं आम्ही क्लिअर करून देतो, बाकी नगरपालिका प्रशासनाने त्यांच्या हद्दीतलं काम करावं। परंतु नागरिकांना, चाळीसगावकरांना पुन्हा सांगायचंय, हा विषय हा तात्पुरता जो इतक्या वर्षापासून प्रलंबित विषय आहे त्याला अजूनही कोणीही हात घातलेला नाही। आम्ही फक्त जनहिताच्या माध्यमातून फक्त एवढंच सांगू इच्छितो, जी आजच्या घडीला जी नागरिकांची होणारी गैरसोय, ज्या मातीतून जिथं पाणी थांबल्यानंतर इथं गारा चिखल होतो आणि त्यात अपघात होतात, मुलं पडतात, आपल्या आई बहिणींचा आता तिथं जीविताला धोका निर्माण होतो, हा तात्पुरत्या स्वरूपात ते मिटवणार आहेत, ठीक आहे। मात्र याच्यावर कायमस्वरूपी पर्याय निघणार तरी कसा, याच्यासाठी संबंधित रेल्वे प्रशासन असतील, संबंधित लोकप्रतिनिधी असतील, यांनी तात्काळ भविष्यातलं हे प्रश्न सोडावं। तत्पूर्वी आता पुन्हा आपण आपल्या भागातले ज्या दिवशी लाईव्ह केलं तेच आपल्या समोर आता जितेंद्र दादा आहेत, आपले संदीप भाऊ आहेत आणि बाकी या रहिवासी आहेत। आपण यांचं मत जाणून घेतो। आता काय बोला, सांगा काय झालं पाहिजे आता चालू पुरता, ठीक आहे। आता रेल्वे प्रशासनातर्फे मीना साहेबांनी सांगितलं की बुवा इथून तात्पुरती ड्रेनेजची व्यवस्था केली जाईल। त्यांच्या हद्दीमध्ये फक्त 3ऱ्या लाईनीचं काम आहे, त्याच्या पुढचं काम जे आहे ते जोशी साहेबांकडे आहे आणि पुढचा जो रोड जिथं चिखल वाढतोय त्या बाजूला, तर तिथलं काम ते जोशी साहेबांना तुम्ही सांगा आणि त्यांच्या मार्फत तुम्ही करा असे त्यांचं म्हणणं आहे।
बाकीचा जो प्रश्न आहे तो नगरपालिकेचा आहे, पण नगरपालिकेचं अधिकारीच खुर्चीवर नाही आहेत. ते ठोंबरे साहेब कुठे बाहेर गावी जाऊन बसलेले आहेत. आता 5 तारखेला त्यांनी येण्याचं कबूल केलेलं आहे. 5 तारखेला जर ते आले तर त्यांना जरा बांगड्यांचा आहेरच द्यावा लागणार आहे, त्याच्याशिवाय नाही. कारण की ते तेवढेच कृतीशील नाही आहेत चाळीसगाव नगरीच्या दृष्टीने. मी संदीप लांडगे, वामननगर रहिवासी. आम्ही ही समस्या 16 वर्षापासून आम्ही फेस करतो आहोत. आज रामलाल भाऊ यांचं मी प्रथम अभिनंदन करतो की त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पत्रकारितेचा एक अनमोल नमुना पेश करून यांनी तो वाचा फोडली. त्यामुळे मीना साहेब इथे आलेले. पण आमची एक रिक्वेस्ट आहे, की मागणी आहे की याचा सोल्युशन एक परमनंट झालं पाहिजे. नुसतं आता पूर्वीला पण आम्ही मार्च महिन्यामध्ये वामननगरवासियांनी रेल रोकोचं आंदोलनाचा इशारा दिला, त्यानंतर हे बोगद्याचं थोडंफार क्लिअर केलं. परत पावसाळ्यात ती समस्या जैसे थे झालेली आणि हे लवकरात लवकर हा मार्ग आहे त्यांनी सोल्युशन काढावं, जेणेकरून इथल्या येणाऱ्या जाणाऱ्या रहिवाशांची जी अडचण आहे ती मुळापासून सॉल्व्ह व्हावी. अन्यथा आम्ही पण आता येत्या काही दिवसात रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा देतोय. आणि जे काही इथे सत्ताधारी मंडळी आहे, जे नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, त्यांनी इथे येऊन जे दाखवलं नौटंकी जी केली ते करू नये. कारण आपल्या आता सत्ता होती 15 वर्षापासून, आपण काहीच केलेलं नाही. तेव्हा फुकटचं श्रेय लाटण्याचं नाटक करू नये, नाही तर तुमचे आम्ही वाबाडे काढल्याशिवाय राहणार नाही. कारण आता हे पत्रकाराच्या माध्यमातून आमच्या निवेदनाच्या माध्यमातून जर होत असेल आणि त्यानंतर तुम्हाला जर जाग येत असेल, मग याच्यासारखी लांछनास्पद गोष्ट नाही, एवढं आमचं म्हणणं आहे. आणि याचा परमनंट सोल्युशन काढून जनतेला न्याय द्यावा एवढीच आमची मागणी आहे. जय महाराष्ट्र. जालिंदर पठाडे, वामननगर रहिवासी. गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही इथलं त्रास सहन करतोय, पण एकही पुढारी आजपर्यंत कोणीच हात पुढे करून आलेला नाही पब्लिकसाठी. जो येतो तो फक्त स्वतःची पोळी भाजण्यापुरता येतो. आजपर्यंत खूप पुढारी येऊन गेले, पण एकानेही काहीच काम केलेलं नाहीये. आज परवाच्या दिवशी 2 दिवसापूर्वी तुषार भाऊ निकामांनी आणि रामलाल भाऊ चौधरी यांनी फेसबुक लाईव्ह टाकलेलं. आम्ही फेसबुक लाईव्ह करणार आहे 5 वाजेला, तर दुपारी 3 वाजेला येऊन तात्पुरतं ठिगळ लावून चालले गेले मातीचे. याच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही त्यांनी. ते फक्त रेल्वेचे आता अधिकारी आले म्हणून आलेले आणि त्यांचं फक्त सांगता आम्ही हे सत्ताधारी, ते दुसरं कोणीच काही करत नाही आजपर्यंत. बोला दादा, सांगा आपलं नाव सांगा. माझं नाव बिकन देवरे. तुमचे भरपूर दिवसापासून लहान मुलं इकडं शाळेतून जातात. पावसाळ्यात त्यांची शाळा बुडते, क्लास बुडते, त्यांचं फार नुकसान होतं. आणि हा म्हणजे भरपूर दिवसापासून प्रॉब्लेम झालेला आहे, तरी तो अद्याप सॉल्व्ह झालेला नाही आहे. तर लवकरात लवकर त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात यावा अशी. बोला दादा. राहणार केमिस्ट्री भवनजवळ. आमच्या इथे कायमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता. तुम्ही बोलता का? ते आमचे रामलाल भाऊंच्या कृपेने परवा त्यांनी लाईटर केल्यामुळे आज साहेब आले होते रेल्वेचे, त्यांचं मी प्रथम आभार मानतो. बस माझी एवढीच इच्छा आहे की सगळ्यांनी एवढं अर्जंटली काम झालंच पाहिजे अर्जंटली. एक दिवस रामलाल भाऊ परवा लाईटर केल्यामुळे आज लगेच ते इथं आले, त्यांनी लगेच दखल घेतली. बस मग त्यांचं मी अभिनंदन करतो. तर बोलता का? तर विषय असा आहे, आपल्याला पुन्हा विनंती, श्रेयाचा भाग नाही. जनतेचे कामं झाले पाहिजे, जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे, हीच आमची कळकळीची विनंती आहे. प्रश्न छोटासा आहे, परंतु या छोट्याशा प्रश्नासाठी रस्त्यावर लोकांना यावं लागतंय. ही दुर्दशा आहे, ही आपल्यासाठी शोकांतिक आहे. मग आता आम्ही छोटं मोठं काम करत असताना त्या कामात बी तुम्ही ढवळाढवळ करतात आणि मान्य केलंच पाहिजे. प्रत्येकजण त्याच्या त्या श्रेयासाठी झटतो, कारण त्या श्रेयातून बी आपल्याला काहीतरी यश यायला पाहिजे. मला सांगा, हे रेल्वे प्रशासनाचं काम आहे. आम्ही रेल्वे संदर्भात आवाज उठवला, रेल्वेचे अधिकारी अभियंता इथं आले. आता नगरपालिकेचा जो एवढ्या वर्षापासूनची जी समस्या आहे गटारीची, त्या नाल्यांची, जे पाणी वर्ग करण्याची, मग ती का नाही होऊ शकली? मग आज बी रेल्वेचे अधिकारी हेच सांगतायत, हे रेल्वे नगरपालिकेचं पाणी तुम्ही बाजूला काढा. मग ते का होत नाही यांच्याकडून? मग आता आम्ही रेल रोको, समजा रेल आंदोलन करणार होतो, किंवा भविष्यात आम्ही 500 लोकांच्या स्वाक्षरी मोहीम राबवली 2 दिवसांपूर्वी. 1000-2000 लोकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन आपण रेल्वे प्रशासनाच्या अभियंत्यांकडे, नगरपालिकेच्या शिवणकडे, त्याच्यानंतर संबंधित PWD या सर्वांकडे हे निवेदन देणार आहोत. आणि तत्पूर्वीच हे अधिकारी आल्याने इथं श्रेयासाठी लढाई चालू झाली. असो, घ्या, निश्चित श्रेय घ्या, पण आमची विनंती आहे की काम कायमस्वरूपीचा तोडगा काढा, हीच आमची कडकडीची विनंती आहे. बोलतो
बोल. नमस्कार, मी आझाद पवार. म्हणजे तुम्ही बघा एवढी शोकांती काय 77 वर्ष होऊन गेले आपल्याला आझाद होऊन, वा रे वा. तरी सध्या या बेसिक मुद्द्यांसाठी आपल्याला लढावं लागतंय. हा तुम्ही बघून घ्या, सरकार म्हणते 80 करोड लोकांना अजून सुद्धा अनाज देते सरकार, हा. आणि दुसरीकडे म्हणते की गरिबीतून आम्ही बाहेर काढलं. हा. तर हे बेसिक मुद्द्यांसाठी आपल्याला लढावं लागतंय. तर याची चुकी कोणाची? ती जनतेचीच आहे. जनताच त्यांना निवडून देते. हा ठीक आहे. तर जनतेनेच पहिले विचार केला पाहिजे की चांगल्या माणसांना निवडून द्यायचं, आणि एकदा विचार केला पाहिजे वोट देण्याच्या पहिले. बस एवढंच सांगू. तर आज आपण पाहू शकता की खऱ्या अर्थाने ज्या लोकांनी ज्यांच्या याच्याने आज ते अभियंता रेल्वेचे अधिकारी इथं आलेले आहेत, आणि पुन्हा ही खरी शोकांतिका आहे. हे रहिवासी खरी कळकं त्या रहिवाशांची आहे, आणि तेच रहिवासी आज त्या अधिकाऱ्यांना सांगतायत साहेब आम्हाला तात्पुरता का होईना पण थोडंसं सोल्युशन काढून द्या. आता हे बघा, आम्ही जे सुचवलेलं आहे की इथून हा जो उतार आहे हा रेल्वे विभाग आता हा उतार जो आहे हा कमी करून देणार आहेत, आणि हा कमी करून याच्यावर कॉन्क्रीट किंवा डांबरीकरण ते करून द्यायला आज रेल्वेचे अधिकारी तयार झालेले आहेत. उर्वरित काम पुन्हा सांगतो, नगरपालिका प्रशासनाने ते उर्वरित काम करावं, ड्रेनेजची व्यवस्था करावी असं येथे सांगितलं जातंय, आणि ते झाल्यावर हा मार्ग काढायला तयार आहेत. वो तो जितना है उधर वाला ब्रिज का भी है. अभी इसमें अगर आप बोले इसको नीचे से नहीं, आप इधर का ही कंक्रीट करेंगे, उधर के ब्रिज को कंक्रीट नहीं करेंगे क्या? उधर का भी लगाएंगे, ओपन लाइन वाले से बात करेंगे. देखो तो सबसे फिर वो बात दोनों करके साथ- करना पड़ता दोनों है. साथ से वो साथ- हम नहीं है, हमारे हिसाब से हम बात करेंगे, हाँ। उनको सिचुएशन बताएंगे. हाँ। ये सिचुएशन हाँ। है, ऐसा प्रॉब्लम हो रहा है, डिसाइड करने वाले वही है. ठीक है. लेकिन अभी हमने के बोला है बोलने में भी 15 सेम तारीख हालत की, है. हमने इसके ऊपर डेडलाइन दी है 15 तारीख की. हम्म. 15 तारीख तक अगर नहीं हुआ तो 16 तारीख के बाद में यहाँ पे रेल रोको कब भी होगा. कब भी होगा. अभी 2 दिन में बैनर लग जाएंगे यहाँ पे, ये साइड में वो साइड में बैनर लगा रहे हम रेल अभी- रोको का. उसका लोगों का भी साइन हमने जमा कर दिया है. उसकी हम ये पत्र जो है वो DRM को, रेल मंत्रालय को सिग्नेचर सबको मोहीम दे शुरू रहे है. सिग्नेचर मोहीम वो उनको चले जाएंगे वो. और 16 तारीख के बाद में कभी भी हमारा रेल रोको का कभी भी हो जाएगा. अब देखो क्योंकि अभी हमारा सीओ से 5 तारीख तक वो सीओ नहीं है. बता दो मतलब उससे बात करने के बाद में हमारा अगला वो डिसाइड होने वाला है, क्योंकि हमने सीओ को वही लाइन करना. अभी वो नहीं है जगह पे, तो अभी वो 5 तारीख को आने वाले हैं. वो 5 तारीख को आने के बाद में आगे 6 तारीख के बाद में हमारा फिर बाकी का सिचुएशन आगे से डिसाइड हो जाएगा. ये रेल रोको कितने तारीख को करना है, कैसा करना है, क्या करना है, क्योंकि उसके सिवा कुछ हिलने वाला नहीं. सर अभी जब तक रेल रोको नहीं होगा, जब तक ऊपर तक बात नहीं जाएंगी, तब तक कुछ नहीं होता. काम नाही होत तेवढं. सर आपके हिसाब से काम बहुत छोटा है, लेकिन दोनों साइड से वो काम होना चाहिए एक ही बार. क्योंकि एक बार आप बोलेंगे आपके हाथ का करेंगे और बाकी का दूसरा है, वो नहीं. दूसरा है, तो वो 10 बार रास्ता थोड़ी बंद कर सकते हैं अपन. एक ही बार रास्ता बंद कर देना पड़ेगा, एक ही बार में वो पूरा दोनों बाजू का कंक्रीट करके उसको फाइनल कर देना पड़ेगा. जब भी वो सोल्यूशन करते हैं, इसका डिस्कशन करते हैं उधर वाली आप साइड. आपके उधर हाँ, दोनों को दोनों बता at a दो. time, मतलब इधर दोनों का- एट ए टाइम करो, दोनों एट ए टाइम सबको लेटर दे दो. एट ए टाइम 8 दिन 10 दिन कितना दिन बंद रखना है, आप हाँ. 8-10 दिन दोनों साइड वालों का करके डिसाइड करके 2 दिन लेट करो, लेकिन दोनों साइड का डिसाइड करके दोनों साइड का काम करो. अगर बाद में महानगरपालिका होने को नहीं. नगरपालिका के कुछ सिद्धार्थ, चलो ले आओ गाड़ी, मैं चलता हूँ. ये ट्रेन है, कोई बात नहीं. चलो ट्रेन है. ये देखो छोटा सा है, कोई ज्यादा दिक्कत का काम तो नहीं है, लेकिन इसका इश्यू अलग बन जाएगा. तुम बराबर कर रहे हो. आपका काम हो जाएगा. मैं 3 बार बोलूँ, चाहे Yes. 5 बार मालूम है, बोलूं, मालूम चाहे है. एक ही बार Yes, yes, एक ही बार बोलो. आई एम नॉट पॉलिटिक्स. यस, मैं भी पॉलिटिशियन नहीं हूँ. मैं भी एक प्रेस रिपोर्टर हूँ. मैं भी समाज हाँ. जनता का काम करता और आप सर्विस करते. Yes. जस्ट फॉलो माई ड्यूटी. यस यस यस. ओ बेस्ट ऑफ लक. मैं यही सिर्फ कोई आपको कोई दिक्कत आई? हाँ, झंझट नहीं लेना, सिर्फ आपके दिमाग के हिसाब से काम करो. सब पब्लिक तुम्हारे साथ रहेगी. दिक्कत आई तो इनका नंबर ले लो तुम. इसमें कोई ये झंझट में नहीं पड़ना. जो हम लोकल जो है जो प्रॉब्लम है वही सॉल्व करना है, क्योंकि अभी तो तुम बोगदा बड़ा तो नहीं बना सकते इतने दिन. ये तो तुम्हारे हिसाब में नहीं है अभी, है क्या नहीं. तो सिर्फ परमानेंट दोनों बाजू में कंक्रीट नहीं है सर. कंक्रीट दोनों बाजू में निकाल दो, और ये एग्जावेशन जो है स्क्रबिंग ये सिर्फ मिट्टी बाजू में निकाल दो, और लोगों का अभी का रास्ता है ना तो साफ करो. यही सबसे प्रार्थना है, बस बाकी कुछ अभी नहीं. मेरे को पहुंचने दीजिए, मैं यस टाइम पे यस, पहुंच जाऊंगा. मैं अभी नंबर दीजिए आपको. मेरे नंबर है, यहाँ 2-3 लोगों हाँ, का फोन आया, आप उनसे ले लीजिए. कोई बात नहीं.